नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। एकेकाळची आघाडीची अभिनेत्री व अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानं लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करणं सोडलं। त्यानंतर ती लेखिका झाली आणि आता तिनं तिचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं आहे। तिनं वयाच्या 50व्या वर्षी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे। अक्षय कुमारनं इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दल माहिती शेअर केली। अक्षयनं पत्नीबरोबरचा एक फोटो पोस्ट करत तिचं कौतुक केलं आहे। काव्यांजली या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीनं एक्झिट घेतली आहे। या मालिकेत अभिनेत्री सानिका काशीकर ही श्रेष्ठाची भूमिका साकारत होती, परंतु कामाच्या वेळा जुळत नसल्यामुळे तिनं ही मालिका सोडली आहे। याविषयी तिने एक व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली। सानिकाऐवजी आता या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा परांजपे ही श्रेष्ठाची भूमिका साकारणार आहे। त्यामुळे सानिकाला जितकं प्रेम प्रेक्षकांनी दिलं तितकंच प्रेम अपूर्वाला मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात अभिनेत्री सई तामणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या दोघांचा एक किसिंग सीन आहे। या सीनची सध्या खूपच चर्चा होत आहे। याबद्दल सिद्धार्थ म्हणाला, चित्रपटात आमचा एक रोमॅन्टिक किसिंग सीन आहे। हा किसिंग सीन शूट करण्याअगोदर आणि सीन शूट झाल्यानंतरही आम्ही एकमेकांशी बोललो नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही कॉफी पिण्यासाठी भेटलो तेव्हा आम्ही यावर चर्चा केली आणि ठरवलं की यावर बोलायचं नाही। काल काय झालं याबद्दल कोणीही काहीही बोलणार नाही, कारण हा सीन शूट करणं आमच्यासाठी खूप अवघड होतं। अंगात ताप असूनही ठरलं तर मग मालिकेमधील अभिनेत्री शूटिंग करत होती। ठरलं तर मग मालिकेतील ही अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता कुलकर्णी दिघे, म्हणजेच अर्जुनची आई कल्पना। अभिनेत्री प्राजक्ता यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री म्हणाल्या, गुड मॉर्निंग, आज 7ची शिफ्ट आहे, 6चा कॉल टाइम, शार्प 6:30ला पोहोचले आहे। थंडीचे दिवस आहेत पण थंडी अजिबात नाही, अंग तापलंय तरीही काम करायला पाहिजे। असो, सगळ्यांना गुड मॉर्निंग। तिच्या या व्हिडिओनंतर चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय। मराठी अभिनेत्री शुभांगी अत्रे पतीपासून वेगळी होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती। 2003 साली तिनं पियुष सोबत लग्न केलं होतं, तसंच त्यांना 19 वर्षाची लेकही आहे। आपापसातील मतभेदांमुळे शुभांगी पतीपासून वेगळी झाली, शिवाय ती घटस्फोट घेणार या चर्चाही सुरू झाल्या। मात्र लेकीसाठी त्यांनी घटस्फोट न घेण्याचं ठरवलं आहे। शुभांगी फक्त वेगळी राहणार आहे, मात्र कपल घटस्फोट घेणार नाही असा त्यांनी निर्णय घेतलाय। तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व मनोरंजन विश्वातील अशाच व्हायरल घडामोडी सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।